पहा मित्रांनो, आपले मोसमीला माल बघा कसा आहे, आंब्या माल आहे, असं माल झालेला आहे सध्या. पण हे जे दिसतं ना मित्रांनो, याच्यासाठी खूप काही कष्ट घ्यावं लागतात. ते असंच येत नाही सहज, आहे का नाही. आता जे तुम्हाला पिवळं दिसतं शेंड्याला ते ऊन आहे, मात्र हिरे झाडं आहे, हिरवे झाडं आहे. माल पण पहा कसा आहे, एकदम जबरदस्त माल आलेला आहे बघा याचा. पण याला आपण घेतलेली मेहनत, कष्ट मित्रांनो, पैसा खर्च करावा लागतो. पण सगळ्या गोष्टीचं एक दुःख आहे मित्रांनो, की ज्यावेळेस आपला माल आपण मार्केटला नेतो ना, तर त्यावेळेस त्याला जो पाहिजे भाव, तो भाव आपल्याला योग्य भाव त्याला मिळत नाही. म्हणून त्या गोष्टीची एक आपल्याला नेहमी खंत राहते, की बुवा दुसऱ्याच्या हातात आपल्या मालाचा भाव ठरायचा अधिकार दुसऱ्याला कमू आहे. ही एक गोष्टीची मला सतत खंत वाटते. कारण शेती आपली, पाणी आपला, पैसा आपला, कष्ट आपले, तर मग आपल्या मालाचा भाव ठरायचा अधिकार दुसऱ्याला का, हा प्रश्न मला नेहमी पडतो. आणि याच्यासाठी मित्रांनो, की आपण घेतलेले कष्ट आणि आपण दिवस रात्र मेहनत करतो, जागतो. आता तुम्हाला सांगतो, 10 वाजेपर्यंत लाईट येतं, आपण 10 वाजेपर्यंत इथं आता इथं गवत पण आहे आणि अशा गवताळामध्ये आपण रातची पण पाणी भरतो. म्हणजे आपला जीव धोक्यात घालून आपण जी शेती करतो, आणि जी शेती म्हणजे आपण आपल्या कष्टानं पिकलेली राहते, त्या शेती ती मी सांगितलं तसं, की बुवा सगळं आपलं असताना की हिचा भाव ठरायचा अधिकार दुसऱ्याला का, हा प्रश्न माझा सरकारला आहे मित्रांनो. चला, जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.